संकटकाळी कुटुंबच तुमच्या पाठीशी उभं असतं हे आज मुकेश अंबानी यांनी सगळ्या जगाला दाखवून दिलं। रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला अनिल अंबानी यांची मोठी मदत केली। अनिल अंबानी यांचं 550 कोटींचं कर्ज फेडून मुकेश यांनी त्यांना जेल जाण्यापासून वाचवलं। मुकेश अंबानींची अनिल अंबानींना मोठी मदत। संकट काळात भावाच्या मदतीला धावला भाऊ। अनिल अंबानींचं 550 कोटींचं कर्ज फेडलं। रिलायन्स कम्युनिकेशननं एरिक्सन कंपनीला दिले 550 कोटी। अनिल अंबानींना जेलमध्ये जाण्यापासून भावानं वाचवलं। कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या रिलायन्स कम्युनिकेशननं एरिक्सन कंपनीचे 550 कोटी रुपये व्याजासह फेडलेत। त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या अवमान्य प्रकरणी दोषी आढळलेल्या अनिल अंबानीची जेलबारी थोडक्यात टळली आहे। हे सगळं शक्य झालं ते त्यांचे मोठे भाऊ मुकेश अंबानी यांच्या मदतीनं। अनिल अंबानी यांच्या कठीण काळात मुकेश आणि बहिणी नीता अंबानी यांनी मदतीचा हात पुढे केला। पेमेंट एरिक्सन कंपनीचं जे आहे ते त्या ठराविक कालावधीमध्ये पूर्ण झाल्यामुळे एरिक्सन कंपनीने माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल केली आणि त्या अवमान याचिकेमध्ये सर्वोच्च न्यायालयाला अनिल अंबानी हे दोषी आढळून आले। सदर पेमेंट जर 3 आठवड्याच्या आत जर समजा देऊ शकले नाही तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना 3 महिन्याचा कारावास होणार होता। परंतु आपण बघितलंच आहे की आता त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी यांनी सदर प्रकरणासंबंधीची अमाऊंट ही ऑलरेडी पे केलेली आहे आणि अनिल अंबानी सदर प्रवासापासून वाचले। मुकेश अंबानी हे अनिल अंबानी यांच्या मदतीला यासाठी धावून आले की एक अंबानी आडनावाचा व्यक्ती जर समजा कोर्टाच्या आदेशामुळे तुरुंगामध्ये गेला तर त्यामध्ये ती नुसती केवळ अनिल अंबानी यांची अप्रतिष्ठा नाही तर त्या अंबानी कुटुंबियांची अप्रतिष्ठा आहे। धीरूभाई अंबानी यांनी अत्यंत कष्टाने जे एम्पायर उभं केलेलं आहे की जे एम्पायर आज देशाचा एक मोठा उद्योग समूह झालेला आहे, अंबानी नावाभोवती ती प्रतिष्ठा टिकवणं ही मुकेश यांच्यासाठी गरज आहे। त्यामुळे त्यांनी अंबानी यांना मदत केलेली आहे, बरोबर आहे, अनिल अंबानी यांना मदत केली आहे, बरोबर आहे, पण ती त्यांनी अंबानी या आडनावाला मदत केलेली आहे हे आपण विसरता कामा नये। काय आहे प्रकरण? 2013 साली आरकॉमचा एरिक्सन कंपनी बरोबर करार झाला। स्वीडनची कंपनी टेलिकॉम उपकरणं बनवतं। 3 वर्षात दोन्ही कंपन्यांमध्ये वाद झाला। 2017 साली एरिक्सन कंपनीकडून करार रद्द करण्यात आला। भाडे कराराच्या 1100 कोटींसाठी एरिक्सन एनसीएलटी मध्ये गेली। मे 2018 एनसीएलटीच्या आदेशानुसार 550 कोटींवर मध्यस्थी करण्यात आली। सुप्रीम कोर्टाकडून 30 सप्टेंबर 2018 पर्यंत पैसे देण्याचे आदेश झाले। ऑक्टोबर मध्ये आरकॉम कडून पैसे न आल्यानं एरिक्सन पुन्हा कोर्टात गेली। कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल झाली। कोर्टाकडून 19 मार्च ही पैसे भरण्याची अंतिम तारीख जाहीर झाली। पैसे भरा नाहीतर 3 महिने जेलबारीचे आदेश देण्यात आले। 18 मार्चला मुकेश अंबानींनी पैसे भरले। अगदी वेळेवर धावून येत मुकेश अंबानी यांनी अनिल अंबानी यांची मदत केली आहे। त्यामुळे अनिल यांनी मनापासून त्यांचे आभार व्यक्त केले। मदतीनंतर अनिल अंबानींचं वक्तव्य। माझा मोठा भाऊ मुकेश आणि बहिणी नीता हे दोघेही कठीण काळात माझ्या पाठीशी उभे राहिले। या मदतीसाठी मी आभारी आहे। अशा प्रसंगात मदत करून त्यांनी कुटुंबाचं महत्त्व आणि कुटुंबातील मूल्य हे अधोरेखित केलंय। आम्ही जुन्या गोष्टी विसरून आता पुढे जात आहोत। त्याच्या या वागणुकीमुळे मी खरंच प्रभावित झालोय। भारतातील कॉर्पोरेट विश्वात अनिल अंबानींचा राज ही सर्वात नाट्यमय घटना आहे। 2008 मध्ये रिलायन्स कम्युनिकेशनच्या साहाय्यानं ते जगातील सर्वात यशस्वी उद्योगपतींच्या क्रमवारीत 8व्या क्रमांकावर होते। रिलायन्स कम्युनिकेशन ही आशियातील एक चांगली कंपनी म्हणून ओळखली जात असे। मात्र मुकेश अंबानींच्या जिओमुळे आरकॉमला मोठा धक्का बसला। एका वर्षाच्या आत त्यांच्यावर कर्जाचा डोंगर कोट्यवधींनी वाढला। त्यांच्यावर आता दिवाळखोरीची वेळ आली आणि याच काळात त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून त्यांच्या मोठ्या भावाकडूनही मदत मिळाली आहे। तब्बल $5,330 कोटी एवढ्या संपत्तीचे मालक असलेल्या मुकेश अंबानी यांच्यासाठी 550 कोटी रुपये ही काही फार मोठी रक्कम नाही। अलीकडेच आपल्या मुलाच्या लग्नात त्यांनी 700 कोटींचा खर्च केला होता। मात्र एकेकाळी दुरावलेल्या भावाला अडचणीच्या काळात मदत करून त्यांनी एक चांगला आदर्श ठेवला आहे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।